झाले आज चालू झाले पोरं पळवणारी टोली आलेली आहे. हाय मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. आज आम्ही आलो खारघरला क्रिकेट खेळण्यासाठी. हे माझे मित्र आहेत माझ्यासोबत. हाय करा. हॅलो गाईज. चुकलंस मित्रा. काय रे तो बघतो वरा तो सेकंड. कोणते झाले आपले. चढ लगेच. मला खालती आहे, आपल्याला इकडेच उतरायचं. तुला दिलं का आला. दोन कोटीची मेट्रोचं काम बोलू टुर्नामेंट होऊ द्या. 3 बॉटल असं झालं ना, असं फिरवलं ह्याच्यातमध्ये असं फिरवलंच ना, असं यॉर्कर पडतो डायरेक्ट. यॉर्कर टाकलंच ना, मिक्सर संपला, त्याला मारायलाच नाही. आणि बॅटर इथं कट लागली ना संपला, लगेच कॅच उडतं. मग एवढं तर कॅच पकडते बॉलिंग सांगून ठेवते रे तुला. परत त्याला डिस्कशन बोलतात तर हे किती पावलाचा रनर अप घ्या सांगतो. पावलाचा रनर 8 पावलाचा रनर अप 9 ना. 9 नाही तर 9च्या बाहेर जातो. एक डिस्काउंट काय. हां, एक डिस्काउंट. बॉलिंग केली तुला कशावर फोकस करायचं. स्टम्पवर फोकस करतो. स्टम्प आहे त्या बोललो. स्टम्प पे फोकस करना है. हाँ, डायरेक्ट स्टम्प पे नहीं. एक टप्पा यॉर्कर गेम इसकी तरफ से. और ये तुझे डरना नहीं है, डरेगा तो मर जाएगा. इसलिए क्या बोल रहा हूँ, तेरे को फोकस सिर्फ गेम पे देना है. ये चैटिंग मीटिंग जाने दे. चैटिंग मीटिंग सब जाने दे. चैटिंग पे फोकस मत कर, बॉलिंग पे फोकस कर. और तेरे को सिर्फ 6 बॉल डालने, 6 बॉल, सिर्फ 6 बॉल. 9 वाइड डाला तो मैं मारूंगा. हाँ, दगड़ पलट के मारूंगा. एक बात बोल रहा हूँ, दगड़ पलटूंगा लाभ से, समझा. 6 बॉल डाल, तेरे को कुछ कोई नहीं बोलेगा. क्या बोल रहा हूँ. और फोकस से स्टम्प. काय 6 वाईट डाल. 6 बॉल डाल नहीं, 6 बॉल डाल. एक भी वाइड नहीं जाना मांगता है, वो तो जाना ही नहीं मांगता है. वरना हम सब तेरे ऊपर चढ़ेंगे. हाँ, बरे आ गया. झाला झाला. ते लाल झाला. ते लाल झाला. हे कुठे पण पाडला. बरं थांब ना.
म्हणजे पाडलीस तू पण काय वाटतं? मग बोलू दे ना. त्या स्पीड ब्रेकरची ह्याच्यात पाहिलीस ती उजवीला तो एक बाप्या असं चालत जात होता इथं रिक्षा आली आणि तू त्याच्यात पाटणाची घेतलीस ती आणि तिथं पण पडली स्पीड ब्रेकरवरनं उडवला ना तुम्ही आणि गेअर पण नाही कमी करत आमच्या सांगायला लागतो शिकतोय नवीन आहे पण नीट शिक ना यायला झालं काय कडीत नको भाग चालवतो ते घेर काय खालची बघून टाकतो ते घेर काय सुद्यासारखा टाकतो हो शेवटीला मित्र आहे ना. तो खतरनाक पीस आहे तो अरे मर्या गाडीचा घेर खालची बघून टाकतो. हा त्याच्याहून डेंजर आहे काय करतो माहितीये काय गिअर टाकायचं आता आपण कसा आरामात टाकतो ना पाय आजची येते सर्व्हिसिंग नाही तिथं. गिअर बघता नाही येडे माझी पण गाडी दिली येडे कुतून टाकतो असा जोरात मी बोलतो थोडा काय काय किक मारतो. कसं मी बोलतो माझ्या गाडीचा खटखट कधी आवाज नाही मी मी ह्याच्या पायाकडे जाऊ हा एवढा उचलतो असा काय किक मारतोस त्या गाडीला. वाघ्या वाघ्याला तो आगे उतारला तिथं. आता उलटी पकडल तेव्हा तिकडून तसा येत. त्याला वाटलं पनवेलवरून चाललाय तो. बघ हात कापून घेतलाय बघ लडकी का चक्कर. बाबू भैया लड़की का चक्कर है इधर इधर बोल बीपी चेक करायचा काय तुला कितना इसका कानात हा डोलं बंद करता का मंत्र फुकताय का. अरे एअरफोन दे तुला जादू अरे एअरफोन तर दे दाखवतो जादू दाखवतो बा अरे जादू दाखवतो अरे उतर एअरफोन तर काढ जादू दाखवतो तुला याला तपासतो पण डॉक्टर आहे मी हा माझा तो लेटेस्कोप काय तो लेटेस्कोप बघा त्याची आहे तपासणं आधी. लेटेस्कोप सामान म्हणजे दुसऱ्याला खड्डा पडलाय तसं नको बोलतो तसं नको. हा याला काय म्हणतात लेटेस्कोप स्टेटस्कोप शिकवलं वाटतं. डॉक्टरांनी अभिनंदन जोरात बोल. बेलापुराला सकाळी फोन करतो बोलतो मला आणि सकाळी फोन केला 10 फोन करतो एक फोन मला एकट्याला जावायला लावतो आणि आला जावा चॅम्पियन होता तुमचा माझा आणि टॉप लेवल बसतो तिथं काय करते जाम मला वाटतं अकॅडमी जाऊन हा धावायला हा एवढा नाही एवढाही झालाय एवढं दुखतो तरच मोठा होईल यालाच काय गाच्या जागी जिथे बनवतो. आणि ही वस्तू काय मोठी आपण स्टेप तू याच्यासोबत धावा गेलाय आपली स्टेप ती होती का नाही स्टार्टिंगला जरा नीट घे एकदा एक पार घे ते थांबता स्टार्टिंगला म्हणजे नीट घे म्हणजे स्टार्टिंगला जरा 0 स्टेप घे तुझी एकदा जरा मला बघितलं तसं मला दाखवायला 5 धावतोय मी कसला गेला भन्नाट एकदम आणि येताना आला असती सांगताय मला फोन करतोय सुरत थांबलो ये इथं अरे हा मावण्याला मात्र स्टॉपला बाबल्यावर स्प्रिंटर मारत होतो या गेला पुढे मोठा तिथं जुईला कशाला गेला होता सोनगडच्या स्टॉपवर हा तिथं जाऊन थांबला होतास तो कवर काढायला लागत. मला म्हणतो तिथे ये तेव्हाच गाडी तिथं बंद पाडतो. नाही तिथनं बरोबर चालवतो ते गतिरोधक बरोबर बंद पाडतो आणि तिथंच धावा जातो ना तेवढा. तिथनं काय वाटतं पण आहे काय त्याला बोलत होतं आज दाखवून पाहिजे. आज उद्या जाऊ होता मी तुला फोनच नाही करणार मी करीन पाचला फोन कर याला बोललो 5ला फोन कर 5ला मी उठीन 5 वाजता उठलो बोललो हा फोन केला नाही बोलतो मोबाईल चेक केला बघतो तर मग फोन नाही केला मी बोललो नसेल
मग गेलो एकट्यात आणि तू कॉल नाही केलास त्याला? मी कशाला गेलो? 5:30ला पण मी गेलो धावायला. इलेक्ट्रिसिटी टोपी असते रॉयल एनफील्ड ती पण इलेक्ट्रिकच आहे. रॉयल एनफील्ड चावी लावशील त्या बॅटरीवर चालते ती. तगडी तुझी बॅटरी झाली. चल बाबा कारगराला चला अबो पाय पकडत त्या कमल्याला बोल ना झोपला असेल तिथं. इकडे ये श्याम्या. वाघ आहे. हे चल चल त्याला तिकडून भेट. ते कमल्या चल. ह्याच्यात घे. नको. त्यांना उतार ना. हे थांब मऱ्या इकडे बाबा म्हाताऱ्यांच्यात जाऊन बसला असतो. त्या पोरगी बिरगी मागत जातो का काय द्यायची. चल कामले झाला. अरे पण ते म्हाताऱ्यांच्या धुसला बसायला काय रे करशील तिकडं आपण हाव एवढं. काय खायचा काय खायचा पोट भरला. काय खायचं पल्लू शॉट असं मारतात ना. अरे भावा तू माणसं बघताय बोल हा कोण सुटी आलाय. ए भावा बघ लवकर ठेव तुझ्याकडे. काय खायचं मी तुला विचारतो काय. खाऊन ते बसने गेलं पण. मला नको मेंदूवडा. सवय काय गेली नाही. चार्जिंग आहे काय बघ मरे. चार्जिंग बाजूला काढतो डॉक्टर साठी. अरे पत्तू पिशवी ठेवली ते चोपन आले बाबा चोपन नाही जात चालू 45 जाते एकच जाते. काय बोलतो कशाचा. हा बोल ना. बिल बनव पटकन चल. मला काय बोलतो चायनीज बिल. नाही नाही कशाने जायचं बोलतो. बस नाही तो कशाने जायचा बोलतो. रिक्षा. काहीतरी बोल ना असं. काय बोलू. यांनी आपला कुठला चॅनलचं नाव काय. चॅनलचं नाव आहे कोकणी सुयस. आणि हे बघा आमच्या बाजूला एक अंकल आलेले. 1 नंबर अंकल आहेत. दाखवा जरा अंकलला. हे बघा 1 नंबर एकदम डिक्टो. हनी सिंग आले. हनी सिंग नादा वाघ्या वाटतंय. काय निवृत्ती काय भुईती एसटी महामंडळ ते नंगे. चलो ते माग मालक माग उडतो पण बसायचा. इकडे बोल.
ए चला हा, ते म्हाताऱ्यांचं जा ये तुझ्या आईचा हो धागा दे मला अंड्याच्या माणसं त्याच्याला चड्डी चिरागलं दोघं अडचण आलं का इकडे काय निवृत्ती ए बाबा नेत असं बाहेर नको काढू तो बघा आमच्या गावातील सुयस गोरे दुर्बीन घेऊन कसा पाहत आहे काय बघतं काय माहिती त्यांना काय माहिती कुठं मैदान पण आहे तो सूरज तिकीट काढ हा तिकीट काढ हा तिकीट त्या काकाला बोलवायचं त्यांच्या पोटाला स्कॅन करायचे आता बघा येते का डिलिव्हरी करतोस त्याची तिकीट काढ झोपू नको मालक 100 रुपये सुट्ट्या केलेस तू मालक कसं अरे काय ऐकतो असं झोपायचं तू लहानपणी माझं नाव बापूच आहे तुझा रांडाच्या हॅलो गाईज आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे माझ्या चॅनलमध्ये कोकणी सुयश मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना शेअर आणि कमेंट करून भरघोस मताने विजय करा आणि आता मी ग्राउंडवर आहोत खारघरच्या ग्राउंडवर आणि हे बघा प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकता पब्लिक बघू शकता तुम्ही हे बघा पब्लिक ह्या इकडे बिल्डिंग आहेत आणि हे बघा आपण बघू शकता फिरकीचा बादशाह साहिल मोरे हा बघा आणि आमचा घाटी बैल निवृत्ती धाडशे आपल्या समोर बॅटिंग करताना दिसतोय अतिशय सुंदर अशी बॉलिंग सुयशद्वारे आपण बघू शकता धाडशे काढून ठेव आपण पाहू शकता अतिशय सुंदर नजारा आहे प्रत्यक्षात आपल्याला गावाकडे पण असाच नजारा पाहायला मिळतो फक्त झाडी नाही इकडे आपल्या इकडं खूप झाडी आहे आपण बघू शकता किती ऊन आहे आणि इकडं बघा इथं फक्त 4-5 झाडं दिसत आहेत ग्राउंडला एवढ्या मुलांनी राहायचं कुठं कावील बिवील झाली तर काय करणार मग काय आपण बघू शकता आता हे बघा आता ओपनिंग होते हे बघा आता श्रीफल देऊन सन्मान करत आहेत आणि आपण बघू शकता
थांब थांब दादा घाई करू नको थांब. हे तांदूळ घ्या ना. तिकडेच घे. कोप होय. बोल 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 जुई जुई बोल. बोल बोल. मित्रांनो, आमच्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका कोकणी सुयश. आम्ही आत्ताच हारून घरी जात आहोत चालत. हे बघा आत्ताच हारले आणि हे बघा चालतोय आणि आमचा वाट लाव्या बघा. आमचा वाट लाव्या बॉलर तो बघा तिकडे एकटाच जातोय. तो बघा एकटाच जातोय. अरे आम्ही आता खेळायला आलेलो खारघर मध्ये. तर आमची मॅच काहीतरी आम्ही 2 ओव्हरला 27 मारलेले. 3 ओव्हरचा सामना होता. तर तिसऱ्या ओव्हर मध्ये निवृत्ती आणि फक्त 6 रन मारलेले. ते तुम्हाला निवृत्ती झारशी दाखवतो मी. एक मोठा खेळाडू आहे तो बघा जातोय. 25 नंबर आहे निवृत्ती मिळेल आहे. आणि आमचे बेस्ट बॉलर ज्यांनी 2 बॉल 5 पाहिजे होते आणि त्यांनी अरे आमच्या टीम मध्ये भांडणं चालू आहेत बघा बघू शकता तुम्ही. 2 बॉल 5 पाहिजे आणि फुलटॉस टाकला. 4 बॉल फुलटॉस आणि हा प्लेअर आहे त्यांनी त्याच्याकडनं डोक्यावरनं बॉल घालला आणि बोलतो अंदाज आला. काय झालं माहितीये गाईचा माझ्या डोक्यावरनं बॉल गेला. माझं जजमेंट चुकलं. मी पुढे गेलो आणि पाच गेलो. आय लाईक दिस. आणि सकाळी 1600 मीटरची जे पोलीस भरती मारायला जातो 1600 किंग समजलं काय. आणि साई आहे ना तो बघा त्याने 4 बॉल फुलटॉस टाकला आणि तोंडावर काला फासाय झाला त्याच्या. रनअप घेताना सारखं बिल्डिंग रनअप घेताना तो तिकडे बिल्डिंग मध्ये पोरी होता ना त्यांच्याकडे बघत होता. आणि हा तो तुमचा आणि कोकणी सुयश मध्ये आता आम्ही तुम्हाला सांगत आहे आम्ही हे प्रतीक चव्हाण चाफ्याचे जावई आहे. त्यांचं स्वागत आहे. आम्ही आज खेळायला गेलेलो खारघरला. पहिल्या सामन्यामध्ये आम्ही हारलो आणि आता घरी जात आहोत. आम्हाला किती 2 ओव्हरला 35 मारले. 2 ओव्हरला आम्ही 27 मारलेले. तिसऱ्या ओव्हर मध्ये निवृत्ती धारशी आहेत ना तेव्हा तिकडे वापरायचे जावळ वडापावल्यांचे बाबू राहायला बघली. बाबा कोकणी सुयश मध्ये त्यांनी 6 मारलेले आहेत आणि 2 चेंडू 5 धावा असताना गरज असताना समोरच्या टीमला साहिल मोरे टोपीवाले त्यांनी फुटबॉल टाकलेला आणि ते माझ्या बाजूला बसलेले आर्मी बॉय त्यांनी अंदाज बाबा त्याला घेऊ नको. क्या कर रहे हैं? अभी तेरी वीडियो जाएगी यूट्यूब पे. ये बच्चा है मेरे में मुद्दा है. अरे तो असा वर करून माझ्याकडे बघतोय मुद्दोय. त्याला माहिती नाही तू हे करतो. तुझी व्हिडिओ आता जाणार. पोरं पळवणारी टोली आलेली आहे. गावाला तर रडायच पण नाही. काय डावरा बॅटर सर्वात चांगली माणूस आता घाबरला. स्कॅम पण आणि किती स्कॅम केला बाकी माहिती नाही. तो बरोबर इथे भाजले त्याला माहितीच नाही. तो त्याच्या तोंडाकडे बघतोय. त्याला वाटलं उचला भेंडी मोबाईल मध्ये होतो ब्लॉग बनवतो. हो हो हाय थांबलाय मॅच ए आब्या तो चालू बंद कर. सुरेश इकडे त्याला आणतो परत.
ते नको राहू दे. हे इथं बसलेत ना ते सगळे चुतिया आणि तो फक्त एकटा शहाणा. कोण खेळणार 107? आपण दादा खाऊ देते, दादा खाऊ देते जवळ बस. आणि घेतला दोस्त बॅग घे, बॅग घे. टाक तो. बॅग घे. हे नको. बस खाली बस. चला. रडतो तो डोळ्यातनं पाणी पण येत नाही. चला. टार्झन बघतो. हे जाईल गाडी. जास्त जवळ घेऊ नको ना, की त्यांच्या भाषेत शिवी दिल्या ना तुला शाटामध्ये. ती उतर पाहिला. मला गेला तुमच्या भाई. ते लवडा थोडा दे. आई झवडा खाता निघता. जाईल काय याला घ्या पाहिजे, याला बॅगच घ्या. बॅगच बघा कुठे गेला रे. तर एक बॉल 5 पाहिजे होते, तुमच्याकडे कॅच आली तर तुम्ही कॅच सोडली आणि 6 पण घालवलात. मग त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय, आता कशी काय कॅच सोडली? म्हणणं कसं आहे तुम्हाला माहिती आहे, ते पीच होती ना ती जरा माती होती, त्याच्यावर खडी पण होती आणि त्यामध्ये माझी बुटं जरा सेफ्ट आहेत ना एकदम सॉफ्ट मध्ये. त्यामध्ये मला जजमेंट नाही भेटला आणि सरळ सरळ होऊन डोल्यावर आला. डोले डापले गेले डोल्यावर कालो काला. त्याच्यामुळे जरा मी पुढे गेलो, बॉल राहिला पाठी आणि मी आता काय बोलतोय, आता आपण हारलेलो आहोत, आता आपण आता गेम विसरलो, आता आपण घरी जात आहोत. मग आता पुढच्या संडेचं कसं काय, तुम्ही येणार की नाही येणार? पुढच्या संडेला मी येणार आहे कन्फर्म. तेव्हा पण हरवणार, तेव्हा कन्फर्म येणार. तेव्हा हरवणार की आपल्या समोरच्या टीमला आता हरवणार? मी 5 दिवस मस्तपैकी घरी जाऊन प्रॅक्टिस करेन. प्रॅक्टिस केल्यावर मग इथे येऊन निघायला घालणार. तर मला असं वाटतं तुम्ही क्रिकेट सोडून एक पोलीस भरती किंवा आर्मी भरती ट्राय मारता, तिकडेच बघा 1600 मीटर काय करते त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही दोन्ही पण तिन्ही पण नाद पुरे करतो. आणि माझा 1 तारखेला झोंब्या पण आहेत आणि टुर्नामेंट पण आहे. मग तुमचं कसं काय, पहिली झोंबीला प्राधान्य काय टुर्नामेंटला? आता झोंबी बघून मी येणार आहे बाईक घेऊन माझी. तिथनं झोंबी बघून झाली ना काही इकडे मी माझी पॅशन प्रो घेऊन येणार आहे फुल स्पीड 180. आणि तुम्ही आलात नाही तर त्याच्या पुढच्या संडेला तुम्हाला बसवण्यात येईल, ते तुम्हाला मान्य असेल? हा मान्य असेल. मी गावाला गेले.